मुंबईत शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीचं जोरदार शक्ती प्रदर्शन। राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवारांसह इंडिया आघाडीचे सर्वच वरिष्ठ नेते व्यासपीठावर। ईव्हीएम शिवाय नरेंद्र मोदी निवडणूक जिंकूच शकत नाहीत। राहुल गांधींचा शिवाजी पार्कवरून हल्लाबोल। देश चालवणाऱ्या शक्तीच्या हातचं मोदी बाहुलं, राहुल गांधींची टीका। देशात मोदी की गॅरंटी चालणार नाही, शरद पवारांचा हल्लाबोल। तर हुकुमशहालाच तोडा फोडा आणि छाताडावर राज्य करा, उद्धव ठाकरेंची गर्जना। राहुल गांधी, उद्धव ठाकरेंकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन। तर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी अभिवादन। विजयसिंह मोहिते पाटील, रामराजे निंबाळकर घर वापसीच्या तयारीत। म्हाडा, सोलापूर, बारामतीत महायुतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता। तर गिरीश महाजनांकडून मोहिते पाटलांची मनधरणी। नंदुरबारमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का। विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी शिंदे गटात। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। आमशा पाडवींनी जय महाराष्ट्र केल्यामुळे विधान परिषदेत ठाकरे गटाचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात। ठाकरे गटाहून अधिक आमदार असल्यानं काँग्रेस पदावर दावा करण्याची शक्यता। 2.5 वर्षांनी आलो पण 2 पक्ष फोडून आलो। पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य। निवडणूक रोख्यांसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पक्षनिहाय मिळकतीची माहिती जाहीर। भाजपवर सर्वाधिक धनवर्षाव, तर दुसऱ्या स्थानी तृणमूल काँग्रेस असल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।